आपलं स्वागत आहे. ताई, तुम्ही आज आलायत कट्ट्यावर आणि मला असं जाणवतंय की गेल्या 60-65 वर्षामध्ये मराठी रंगभूमीवर जे काही झालं, जी कोणी मोठी माणसं होऊन गेली, त्या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या कदाचित तुम्ही एकमेव असाल. आणि आता म्हणजे खूप नावांचा उल्लेख झाला, पण पुरुषोत्तम दारव्हेकर, वसंत कानेटकर, वि.वा. शिरवाडकर अशा एकाच काळामधल्या 3 अत्यंत मोठ्या नाटककारांच्या नाटकांमध्येही काम करणाऱ्या कदाचित तुम्ही एकमेव असाल. आणि त्यामुळे तुम्ही आज आलाय कट्ट्यावर, आम्हाला फार आनंद होतोय. आणि तुमची वाणी इतकी स्वच्छ आणि तुमचं भाषेवरचं प्रभुत्व इतकं जबरदस्त आहे की मला कायम हा प्रश्न पडलाय की तुमच्यामध्ये हे इतकं म्हणजे उत्तम भाषा तुमच्याकडे आली कशी? कोण होते तुमचे शिक्षक? आमच्या सोलापूरला हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये जिथून मी SSC झाले, 64 मध्ये मी SSC झाले आणि 65 साली मुंबईत आले. तेव्हापासून मुंबईत आहे. तर ते महाजनी सर म्हणून होते. पण मी खरं सांगू का, मला ना पहिल्यापासून वाचनाची आवड खूप आहे. मी खूप वाचते आणि त्यामुळे मराठी भाषेचे शब्द जे असतात, संस्कृत होतं, मला संस्कृतमध्ये गोडी होती, मला मराठीत गोडी होती, मला हिस्ट्रीमध्ये गोडी होती, गणितात नव्हती पण हिस्ट्रीत होती. सायन्स आवडायचं पण मला गणित नाही आवडायचं. त्यामुळे मी डॉक्टरकडे जाणं बिणं ते विचारच केला नाही. पण मराठी भाषेचं मात्र सोलापूरपासून येते, महाजनी सरांनी. आणि ओरिजिनल माझं वाचन बिचन म्हणा, काही म्हणा. आणि जिथं मी राहत होते सगळे उच्चभ्रू लोक, डॉक्टर, वकील, सगळे मराठी बोलणारे. आणि त्यावेळेला आमच्या सोलापूरमध्ये ना चळवळ, नाट्य चळवळ खूप जोरात होती. त्यामुळे नाटकात काम करणं, मी खरं म्हणजे आता सांगायचं म्हणजे तुझं भाषेमध्ये मी सुरुवातीला जे काम केलं ते पुलंचंच नाटक, जब्बार त्याच्यात श्याम होता. पण मला त्यावेळेला ते म्हणाले, मी कामच केलं नव्हतं, मी गात होते, मेळ्यात काम करत होते, कलापथकात काम करत होते. 3 वर्ष तर मेळ्यामध्ये काम केलं. मी डान्स करत होते, मी डान्स पण शिकले, मी डान्सर पण आहे, कथ्थक पण शिकले आणि भरतनाट्यम पण शिकले. तर मला तू करशील का आई, ते नाडकर्णीचा रोल किती छोटा आहे, ते अय्या वंडरफुलच की बाई, ती सारखं म्हणते ना, ती मिसेस नाडकर्णी. आणि ती मी केली. आणि जी बाई काम करत होती, जी मुलगी हिचं जब्बारच्या बरोबर जी होती, तिने तो प्रयोग सोडला, काहीतरी निमित्त झालं. आणि त्याच्यानंतर मग मी गीताचा रोल, मग मी जब्बारबरोबर काही प्रयोग केले, तुझ भाषेचे. मग मला गोडी लागली नाटकांची गोडी लागता लागता मग तिथेच सेंट्रल ड्रॅमॅटिक क्लब म्हणून होता, मग तिथून मी कामं केली, सगळी प्रोज नाटकं केली आणि सगळी चांगली. म्हणजे वेगळं व्हायचंय मला मध्ये बघा, गाणं त्यावेळेला शीला गुप्ते करायच्या, श्री स्टार्स म्हणून होतं, बाबूराव गोखल्यांचं ते पुण्याचं. आणि ते सोलापूरला प्रयोग यायचे, मग कुणाच्या तरी हात धरून मी प्रयोग बघायला जायची. आणि मग तो रोल मी केला. गाणं ते शिवता ते गाणं, त्या ओव्या म्हणणं, हे सगळं मी तिकडे बघून आले, पुण्याला जाऊन